आटपाडी ग्रामपंचायत अंतर्गत निंबवडे रस्ता ते गळवेवाडी शिव हा जवळपास 450 मीटरच्या रस्त्याचे काम सुरू आहे। सदर काम हे शासनाने ठरवून दिलेल्या एस्टिमेट प्रमाणे होत नसल्याची तक्रार स्थानिक रहिवासी धनाजी खिलारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती। मात्र सदर तक्रारीकडे दुर्लक्ष करून दुय्यम दर्जाचे काम रेटून पुढे नेले जात होते। याबाबत प्रसार माध्यमांनी सदर अनियमिततेवर प्रकाश टाकल्यानंतर बांधकाम विभाग झोपेतून जागा झाला आणि सदर काम नियमात बसवण्यासाठी मेकअप सुरू केले। सदर रस्त्यावर खडीचे 3 थर द्यायचे आहेत। प्रत्येक थर 3 इंच जाडीचा असावा असं एस्टिमेट आहे। मात्र खालच्या थरामध्ये कमी खडी वापरली असल्याची तक्रार धनाजी खिलारी यांनी माध्यमांसमोर केली होती। 3 थराची मिळून साधारणपणे 1 फूट उंची अपेक्षित आहे। ही उंची भरून काढण्यासाठी वरच्या थरामध्ये आता जास्त खडी वापरून या उंचीची लेवल पूर्ण करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। रोलिंग करत असताना पाणी मारलं जात नव्हतं। रोलिंग करण्यासाठी व्हायब्रेटर रोलरचा वापर केला जात नव्हता असा आरोप होता। मात्र आता बांधकाम विभागाला जाग आली असून व्हायब्रेटर रोलर व पाणी मारण्याचे काम होतानाच दिसत आहे। तर बांधकाम विभागाचे अभियंते कामाचा पाठपुरावा करताना दिसत आहेत। आटपाडी नगरपंचायतसाठी महाराष्ट्र शासनाकडून मोठा निधी आलेला होता। या निधीमधून सदरचे काम होत आहे। या कामाची एकूण किंमत 25 लाख रुपये आहे। सदर कामासाठी प्रत्येक वेगवेगळ्या कामासाठी रक्कम ठरवलेली आहे। सदरचे काम हे मे माळी अँड कंपनी या ठेकेदाराला दिलेले आहे। सदर ठेकेदारास एकाच वेळी सदर कामाव्यतिरिक्त 2.5 कोटीची अन्य 13 कामे एकत्रितपणे दिलेली आहेत। एकाच ठेकेदाराला एकाच वेळेला एवढी कामे देण्याची मेहरबानी बांधकाम विभागाने का केली आहे, हा सुद्धा सवाल उपस्थित होत आहे। शिवाय सदर ठेकेदार यांनी लक्ष्मी मंदिर या ठिकाणी रस्त्याचा उंचवटा कमी करण्यासाठी ठेका दिलेला आहे। हा उंचवटा खोदत असताना निघालेला मुरुम सदर रस्त्यावरती वापरला जातो। म्हणजेच एका बाजूला खुदाईचे पैसे पण घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला त्या खुदाईमधून निघालेला मुरुम त्याचेही पैसे खिशात घालायचे। शासन खुदाई करण्यासाठीही पैसे देते व बाहेरून मुरुम आणण्याचेही पैसे देते। असा डबल फायदा करून घेणे ठेकेदाराचा उद्योग सुरू आहे। यामध्ये आणखी एक कायदेशीर बाब म्हणजे सदर मुरुम उचलत असताना सर्वात पहिले रॉयल्टी महसूल विभागाकडे जमा करायची असते। मात्र सदर ठेकेदाराकडून अशा प्रकारची कोणतीही रॉयल्टी भरलेली नाही। इतर वेळी एखाद्या सामान्य नागरिकाने थोडीशी चूक केली तर त्याच्यावरती महसूल विभाग गुन्हा दाखल करायला कमी करत नाही। परंतु महसूल विभाग डोळे का झाकून गप्प आहे, हा सुद्धा एक नवीन विषय आहे। प्रत्येक कामावरती अपघात झाल्यानंतर मजुरांना भरपाई मिळावी यासाठी विमा उतरवणे शासनाने सक्तीचं केलं आहे। यासाठी शासनाकडून एस्टिमेटमध्ये तरतूद केलेली आहे। परंतु असा विमा या ठेकेदाराने उतरवला आहे किंवा नाही याबाबत बांधकाम विभागाला सुद्धा कल्पना नाही। सरकारी कामामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची ज्यांच्याकडे तक्रार करायची तेच तक्रारीवरती पांघरून घालण्यासाठी पुढे असतील तर अशा चुकीच्या कामांना आळा कसा बसणार, हा सवाल सध्या सामान्य नागरिकांना भेडसावत आहे।